नमस्कार. मी दर्शना. तुम्हा सर्वांना माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. फर्स्ट व्लॉग आहे. तसं माझे 1, 2, 3 शॉर्ट्स आहेत. ते पण म्हणजे नॉर्मली जसे शॉर्ट्स असतात तसे शॉर्ट्स आहेत माझे. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. आणि हा माझा लाईफस्टाईलचा म्हणजे मी जे काही लाईफस्टाईल माझी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर हे जे फुलं जे तुम्ही बघताय हे आपल्या गार्डनमध्ये आमच्या गार्डनमधले सगळे फुलं आहेत. तर आमच्याकडे तसे गार्डन्स म्हणजे झाडं ते वगैरे भरपूर आहे. ते तुम्हाला नक्की एंडपर्यंत तुम्ही बघितला तरच तुम्हाला कळेल की माझ्याकडे कुठली कुठली झाडं आहेत. तर मी कोल्हापूरची आहे म्हणून माझ्या लँग्वेजमध्ये थोडंफार म्हणजे अशी लँग्वेजमध्ये जराशी बदल आहे. जशी सगळ्यांची असते तशी माझी नाही आहे. मुळात मी कर्नाटकची आहे आणि लग्न झाल्यानंतर मी कोल्हापूरमध्ये आलेली आहे. तर इथे मी फिश फ्राय करते आहे. नवरा माझा आलेला आहे सो त्यांना फिश फ्राय मी करते आहे. तर हा व्हिडिओ ॲक्च्युली आज अमावस आहे आणि हा व्हिडिओ मी ॲक्च्युली 2-3 दिवसापूर्वी मी व्लॉग केला होता. तर तेव्हा मला वेळ मिळाला नव्हता का म्हणजे श्रावणची खूप साफसफाई त्यानं वगैरे चालू होती. त्यामुळं मला वेळ नाही मिळाला एडिटिंग करण्यासाठी. आणि तसंही मला एडिटिंग थोडंफार असं जमत नाही, ठीकठाक जमते. म्हणून मग मी म्हटलं की आज माझ्याकडे बऱ्याच वेळ आहे तर मग मी म्हटलं आज करून घेऊया. आणि नक्की आता उद्या आजचा जे मी आत्ता अपलोड केलेला आहे तसं म्हणजे उद्या तुम्हाला अनेक व्हिडिओ बघायला मिळेल. ते की मी दिव्यांची पूजा म्हणजे आषाढी अमावास्याची दिव्यांची पूजा जे करत आहेत. तर सो मी एवढं असं काय मला माहिती नाही आहे ॲक्च्युली. आता मी 2 वर्ष झालं मी करते आहे. तर खूप छान वाटतं आणि आनंदी वाटतं आणि वातावरण ते वगैरे खूप छान असं वाटतं. सो हे नक्की तुम्ही बघा म्हणजे मी उद्या अपलोड करणार आहे ते आणि तुम्ही नक्की बघा. तर मी इथं फिश फ्राय मी करते आहे. फिश फ्रायमध्ये मी जास्त काही नाही, फिश मी सगळं पूर्ण धुवून घेतलेली आहे आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी करून ठेवलेली होती. सो मी ते सगळं एका बाउलमध्ये ते सगळं जे मी मिक्सर केलेली आहे ते सगळं घेऊन मग त्याच्यामध्ये जराशी तिखट, मीठ, हळद आणि जराशी कॉर्नफ्लावर नाही मसाला जे फिश फ्रायचा मसाला असतो ते जराशी घालायची असते आणि ते मिक्स करून ते वगैरे त्याच्यामध्ये लिंबू पाहिजे असेल तर लिंबू, नाहीतर मग चिंचेचं जे पाणी असतं आपण भिजवत ठेवून ते वगैरे चिंचेचं जे पाणी असतं ते आपण मिक्स ते वगैरे करून चांगलं लेप ते वगैरे करून एका अर्धा तास आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आणि नंतर आपलं साधं जे कोणी आता मला जस्ट फक्त जे मॅरिनेट केलेलं आहे ते तेलात ते फ्राय करून मला खायला तसं आवडतं. पण इथे माझे सासू सासरे आणि नवऱ्याला ते वगैरे रव्याची जी अपर लेयर पार्ट आहे तर त्याच्यात बुडवून ते फ्राय केलेलं त्यांना शॅलो फ्राय केलेलं ते खूप आवडतं. म्हणताना मी असं करते आणि माझ्यासाठी ते तसं करते. तर इथं बघा तुम्ही किती छान म्हणजे अशी सुटत नाही ॲक्च्युली. तर इतकं छान त्याची लेप बसलेली आहे. नाहीतर काही लोकांची अशी फक्त रव्याची असं वरून जरासं डिप वगैरे करून फ्राय केल्यानं त्यांचं रव्याची सगळं पूर्ण जे लेयर आहे ते सगळं सुटतात असं त्यांनी म्हणतात. पण नक्की ह्याच्यामध्ये 1 स्पून कॉर्नफ्लावर आणि अर्धा स्पून मैदा आणि अर्धा स्पून तांदळाचं पीठ हे सगळं घालून मिक्स करून रव्यात आणि त्याच्यामध्ये जरासं हळद, मीठ, तिखट हे सगळं घालायचं आणि आपण मिक्स करून फिशला वगैरे लावून वगैरे फ्राय केलं तर खूप छान टेस्ट येतं त्याचं आणि रवा पण सुटत नाही. तर इथे स्वरा आलेली होती, माझी मुलगी स्वरा आहे. तर ती 9 वर्षाची आहे आता. तर ती स्कूलवरून आलेली होती तर तिला दूध दिलं आणि इथं बघा मी सगळं पूर्ण माझी साफसफाई वगैरे झालेली आहे आणि एकदा डबे वगैरे सगळं साफ झाल्यावर किती छान वाटतं, किती क्लीन दिसतं. असं मी 3-3 महिन्यातनं एकदा मी करत राहते आहे. आणि हे जे कडाप्पा आहे ॲक्च्युली माझ्याकडे प्लास्टिक होता तर मी त्याला
म्हणजे स्टिक केलेली आहे. इतकं छान आणि इतकं सुंदर, आणि ते काही घाणही होत नाही, आणि घाण झालं तरी ना तर ड्राय कपड्याने फक्त पुसून घेतलं तरी होते. पण ते एक रोल फक्त 2च कडाप्याला आलं. मी परत मिशोवरती वगैरे ऑर्डर दिलेली आहे. आणि नक्कीच मग तुम्हाला जर मला भेटेल लिंक तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मी घालेल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लिंकवर क्लिक करून तुम्हीही घेऊ शकता. तर इथे बघा आमचे एवढे सगळे झाडं आहेत. हे फक्त टेरेसवरची झाडं आहेत. अजून खालीही झाडं आहेत. हे सगळी जी आहेत हे सगळी शोची झाडं आहेत जास्त करून. म्हणजे आता बघा ही पण शोचीच झाडं आहेत. आणि काही झाडं म्हणजे वास्तूच्यासाठी पण खूप चांगलं आहे. ते वास्तूची जे झाडं आहेत ते फक्त दारासमोरच ठेवावे लागते. आणि इंडोर्स प्लांट जेवढे म्हणजे वास्तूचे तेच तेवढे ठेवावं लागते. दुसरं कुठलेही ठेवू नये असं ह्यांनी म्हणतात. म्हणजे जे सजेस्ट करतात त्यांनी म्हणतात की असलेच कुठलेही झाडं घेऊन आपण असं दारासमोर किंवा इंडोर्स अशी घरात वगैरे ठेवू शकत नाही. त्याची वाईट परिणाम वगैरे निगेटिव्ह एनर्जी वगैरे ओढते. जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते तुम्ही विचारून वगैरे तुम्ही घेऊन तुम्ही ठेवू शकता. तर मला जेव्हा कधी मी डिप्रेस असेल किंवा माझे जर खूप काम वगैरे झालं ना तर हे माझं मेडिटेशन, म्हणजे अशी मी मेडिटेशन करत नाही पण जेव्हा मी झाडांच्या मध्ये वगैरे जाते, जेव्हा मी त्यांच्याबरोबर तुम्हाला माहिती आहे झाडांच्या बरोबर बोलल्याने इतकं मन हलकं होतं, इतकं मन छान वाटते, आपल्याला किती फ्रेश वाटते. तुम्ही ट्राय करून बघा एकदा. आता तर पावसाळ्याचा दिवस आहे म्हणताना आपलं जे टेरेस गार्डन आहे, माझं एक छोटंसं टेरेस गार्डन आहे. मग ते आता सगळं क्लीन करायला वगैरे चालू केलेलं आहे. सगळी कुंड्या वगैरे बाहेर काढून ठेवलेलं आहे. पण जे क्लीन करणारे काका आहेत पण ते नाही आले अजून. 1-2-3 दिवस येणार नाही आहेत. आणि तसेही खूप घाण झालेला होता आणि पाऊसही भरपूर होता. इथं तर भरपूर पाऊस आहे. तुमच्या भागेत किती पाऊस आहे ते तुम्ही नक्की सांगा. तर हे ऑर्चिडची फूल आहे. भरपूर अशी वेगवेगळी प्रकाराची फूल आहे. तर हे ॲक्च्युली मला जेवढं माहीत आहे ह्याच्यापासून बहुतेक अशी शॅम्पू वगैरे बनवतात. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं हे, पण मी इंस्टाग्रामवरून मी असे बघितलेले होते. हे काही व्हिडिओ वगैरे व्हायरल झालेली होती मागच्या टायमाला. तर बाकीचे हे सगळी शोची झाडं आहेत. तर खाली जे काही झाडं आहेत ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. खालची झाडं तर ते सगळी कनेरीची झाड आहे आणि दासाळीची आहे. दासाळीचे 4-5 नमुने आहेत त्याच्यात. आणि गुलाबाची आहे, मोगऱ्याची आहे, आणि गुलाबाची खाली पण आहेत आणि वर पण आहेत. म्हणताना मग आम्हाला खूप छान आहे. म्हणजे छान वाटतं प्लांट्स वगैरे अशी देखरेख वगैरे करायला. मला तर खूप आवडतं, माझ्या नवऱ्याला आवडतं, माझे सासऱ्यांना तर प्रचंड आवडतं. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर मंडळी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि वाटेल तर तुम्ही शेअरही करू शकता. तर हे माझे एक छोटूसा टेरेस गार्डन आहे. तर हे जेव्हा क्लीन होईल तर नक्की मी तुमच्यासोबत हे शेअर करेल. आता व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कळवा, आणि उद्याचं मी घालणारच आहे ते नक्की पहा.